नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे, खायला चविष्ट असे हे थालीपीठ नक्की एकदा तरी बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 1 वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलं आहे. डाळीचं पीठ हे तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. व 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं पीठ तुम्ही जास्त जरी टाकलं याच्यामध्ये तरीही चालेल. भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घातला आहे. त्यामध्ये कांदा हा आवर्जून जास्त घ्या. कोथिंबीर घालूया, तिला पण बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता भरपूर सारे तीळ टाकूया. तीळ हे आवर्जून जास्त टाका. हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण याचं वाटण करून घेतलं आहे, त्याला पण घालून घेऊया. हे बघा, आपण ओवा घेतला आहे. ओव्याला हातावर चोळून घेऊया, जेणेकरून ओव्याचा छानपैकी स्वाद येईल थालीपीठला. त्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, हळद पावडर टाकूया, अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया, जिरं टाकूया व सर्व मिश्रणाला आता व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे हे बघा, मी आता कोमट पाणी घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि मिश्रणाला व्यवस्थित मळून घेऊया. पाणी घेताना कोमट पाणी घ्या, म्हणजे तुमचं मिश्रण हे पटकन भिजल्या जाईल आणि थालीपीठचं मिश्रण पटकन तयार होईल. हे बघा, आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे. या पद्धतीने मळून घ्या. मळून झाल्यानंतर आता आपण एक पोळपट घेतला आहे. पोळपटवर आता एक कपडा टाकून घेऊया. कपडा ओला करून घ्या. एकीकडे पॅन पण गरम होण्यासाठी ठेवला आहे. आता मिश्रणाचा गोळा घेऊया, त्याला व्यवस्थित मळून घेऊया. मळून झाल्यानंतर आता आपण ह्या कपड्यावरती ठेवूया. कपड्यावर आधी पाणी टाकून घ्या, नंतर मिश्रणाचा गोळा ठेवा. बोटाच्या साह्याने त्याला आता व्यवस्थित थापून घेऊया. जाड बारीक तुम्हाला कसं पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता. थापून झाल्यानंतर बोटाच्या साह्याने त्याला आता आपण होल पाडून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित भाजल्या जाईल. खालची वाफ वर येईल आणि वरची वाफ खाली जाईल. एकीकडे आपला पॅन पण व्यवस्थित गरम झाला आहे, त्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेऊया. तेल लावून झाल्यानंतर जे बी आपण थालीपीठ थापून घेतलं आहे ते आता ह्या गरम पॅनवर टाकून घेऊया. एका बाजूने व्यवस्थित परतून देऊया. हे बघा, आपलं थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित परतलं आहे. आता त्याला उलट करून घेऊया. उचटणीच्या साह्याने उलट करून झाल्यानंतर दुसरी पण बाजू व्यवस्थित परतून देऊया. या पद्धतीने भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर सर्व थालीपीठात आपण या पद्धतीने बनवून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारे थालीपीठ मी आज तुम्हाला दाखवले. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे आपले थालीपीठ सर्व तयार झाले. हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत, सॉससोबत तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता किंवा असे जरी खाल्ले तरी खायला चविष्ट असे लागतात. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.